काल संध्याकाळ जेव्हा ही घटना झाली त्याच्या 2-3 तासानंतर माझं जे गिल आहेत SP यांच्याशी बोलणं झालंय. काल रात्री 3-4 वेळा झालं, आज सकाळपासून 3-4 वेळा झालं. आणि ही जी विकृती म्हणजे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये एकीकडे आपण महाराष्ट्र दिन साजरा करत होतो आणि दुसरीकडे अशी ही बातमी आलेली आहे. या नराधामाला फास्ट ट्रॅक कोर्टमधून तातडीने फाशी झाली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच मागणी आहे. अतिशय गलिच्छ म्हणजे माणुसकीला लाजवणारी ही सगळी जी कृती आहे याच्यासाठी आपल्याला आठवत असेल एक काळ असा होता जेव्हा उद्धवजींचं सरकार होतं तेव्हा एक शक्ती कायदा आपण आणला होता. तो पासही महाराष्ट्र सरकारने एक मताने केला होता. तो दिल्लीला पाठवला पण दिल्लीला तो भारत सरकारने चर्चेलाही आणलेला नाही. त्यामुळे दुर्दैव आहे. माझी हात जोडून भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की महिला सुरक्षिततेबद्दल याच्याबद्दल प्राधान्य, नागरिकांची सुरक्षितता हा मूलभूत अधिकार आहे. त्यातून या चिमुकलीवर जे झालेलं आहे 3-4 महत्त्वाच्या गोष्टी मी मागेही माननीय मुख्यमंत्र्याला अतिशय विनम्रपणे विनंती करते. राजकारण होत राहील, हा राजकारण करायची ही वेळही नाही. मी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती करते की आमच्या नसरापूरला इथे एक पोलीस चौकी आहे. त्या पोलीस चौकीमध्ये पोलीस यंत्रणा अपेक्षित अशी नाही. त्याच्यानंतर पेट्रोलिंग सातत्याने आम्ही म्हणतोय महिला पोलिसांचं पेट्रोलिंग वाढवा. महाराष्ट्रामध्ये जे महिला सुरक्षितता किंवा महिला न्याय देण्यासाठी जी यंत्रणा होती त्याला आज अध्यक्ष नाही. आणि मग न्याय मागण्यासाठी जायचं कुठे. पण ही बाजू असतानाही मी माननीय पोलीस यंत्रणेचे, माननीय मुख्यमंत्री, माननीय SP पुणे जिल्ह्याचे ह्यांचे मनपूर्वक आभारी मी मानते की एक गोष्ट त्यांनी केली, ही मान्य केली पाहिजे आपण, की काल हे झाल्यापासून तातडीने अटक झाली आणि पोलीस यंत्रणेने साथ दिली आहे नागरिकांना. पण ह्याच्यात आम्ही समाधानी नाही. याचं कारण असं, ज्या क्रूर पद्धतीने ही हत्या झाली आहे ही घटना कुठेही होता कामा नये. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे की हा या माणसाच्या नराधामाचा 3रा गुन्हा होता. मग जर 3रा गुन्हा आहे तर पहिल्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल कशी मिळाली? दुसऱ्या कृती, गलिच्छ कृती केल्यावर बेल कशी मिळाली? आमची लेक एवढी गोड चिमुरडी, आमची लाडकी, तिची हत्या होईस्तोवर थांबलं होतं का महाराष्ट्राचं सरकार? काल पोलिसांनी अतिशय यंत्रणा लावली, पण हीच यंत्रणा जर पहिल्याच गुन्ह्यानंतर या नराधामाला फाशी मिळाली असती तर पुढच्या 2 महाराष्ट्राच्या लेखी वाचल्या नसत्या का? त्यामुळे मला महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करायची आहे की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट हवाय आणि ह्या नराधामाला तातडीने फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि महाराष्ट्राने प्राधान्य सुरू करा आणि देशाला दाखवा की जर महाराष्ट्रात कुठल्याही महिलेशी किंवा कुठल्याही नागरिकाशी अशी गलिच्छ कृती कोणी केली तर त्याला तातडीने फाशीची शिक्षा हे राज्य देईल. हा एक मेसेज हे अपेक्षित आहे आम्हाला महाराष्ट्राच्या सरकारकडून. फास्ट ट्रॅक कोर्टाचं तुम्ही म्हणताय, पण पुण्यातलं जे शिवाजीनगर कोर्ट आहे तिथे फास्ट ट्रॅकच्या जे केसेस आहेत ते चालवण्यासाठी स्पेशल कोर्टच नाही आहे, साध्या कोर्टात ते चालवलं जातं, त्यामुळे विलंब होत आहेत. मग फास्ट ट्रॅकचा आदेश देऊन, आश्वासन देऊन उपयोग काय? आश्वासन नकोय आम्हाला ऍक्शन पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी वेळ दिली आहे. आम्ही सगळे नागरिक इथले ग्रामस्थ जाणार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला. त्याच्यामुळे ते स्वतः वकील आहेत आणि ते स्वतः राज्याचे गृहमंत्री आहेत. आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून. अतिशय विनम्रपणे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. सेम घटना जी आहे आता चाकणमध्ये घडली आहे का मुलावरती लैंगिक अत्याचार करून त्याचाही गळा चिरून त्याची हत्या केली. वर्दीची भीती राहिलीच नाही. ही विकृती कशी वाढते? ज्या वर्दीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, महाराष्ट्राच्या पोलिसांना मला सार्थ अभिमान आहे, पण मग त्या वर्दीची का भीती राहिली नाही सामान्य माणसाला या विकृतीला? म्हणून काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे.
याआधी देखील अशा घटना समोर आल्या आहेत. फास्ट ट्रॅक कोर्टात चालू असं आश्वासन देतात, मात्र त्याच्यानंतर काही होताना दिसत नाही. पण ह्याचा पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि जोपर्यंत या मुलीला न्याय मिळत नाही, त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही. काही खरं तर पोलीस प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायला हवं होतं, कारण 3 गुन्हे या आरोपीनं या अगोदर केले. पोलीस कुठेतरी कमी पडलेले आहेत का? नाही नाही, अर्थातच आता आम्ही माहिती घेतोय. मी एसपी नाही विचारले, एसपी माहिती घेत आहेत की आधीच्या 2 गुन्ह्यानंतर ह्याला बेल मिळालीच कशी. या माणसाला त्यांच्या गावातून बाहेर काढून टाकलेलं आहे, हाकलून दिलं होतं त्याला गावातून. मग जर गावातून हाकलून दिलेला माणूस आपल्या नसरापूरमध्ये आलाच कसा, पोलिसांनी का लक्ष दिलं नाही, एक तर त्याला बेलच कशी मिळाली, हाच पहिला मुद्दा आहे माझा. स्थानिकांनी म्हटले ते पोलीस स्टेशन होतं ते शिफ्ट करण्यात आलं. तेच मी तुम्हाला म्हणले ना, मी अगिलशी माझं बोलणं झालेलं आहे. पण शिफ्ट करताना पोलिसांनी तिथल्या कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यायला हवी होती. ही घटना टळली असती, मात्र शिफ्ट केल्यानंतर परत दुर्लक्ष झालं असे इथल्या स्थानिक महिलांचा आरोप आहे. आणि त्यांच्या सुरक्षतेचा सुद्धा प्रश्न असल्याचं महिला म्हणतायत की त्या मुलीवर झालं, आमच्या मुलींचं काय. हा प्रश्न पूर्णपणे रास्त आहे. माझं एसपी पुण्याची सविस्तर या विषयावर बोलणं झालेलं आहे आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मंगळवारी भेटू तेव्हा हा मुद्दा पुन्हा आम्ही मांडणार आहे आणि आजच मी माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयाचं पत्र लिहिणार. त्या मुलीचा काल टू व्हीलरवर नेण्याची माहिती ग्रामस्थांनीच दिलेली आहे. अँब्युलन्स पण आणू दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, अनेक गोष्टी आहेत ज्या गॅप्स आहेत, ज्या चुका झालेल्या आहेत. माझं म्हणणं आहे आम्हाला आता पहिलं प्राधान्य की त्या नराधामाला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालून फाशी देणं ही आमची पहिली मागणी आहे. आणि ही घटना आता नसरापूरला झाली, ही परत कधीही आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये याच्यासाठी जी काही यंत्रणा लावावी लागेल त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावं. आता त्याला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं. 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्यानंतर परत मग 14 दिवसांची पोलीस कोठडी घेऊन पुन्हा त्याला जेलमध्येच पाठवणार का? आता आजच प्रशासनाची आम्ही खूप फॉलोअप घेतोय, त्यामुळे पुढचे 15 दिवस कसे जातील हे आता माननीय मुख्यमंत्र्यांनाही मंगळवारी भेटलं आणि एसपींशी आम्ही सगळे बोलतोय. एसपीनी आम्हाला शब्द दिलाय की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्ट आणि तातडीने न्याय देतील. त्याच्यामुळे आपण एक आठवडा 2-4 दिवसाची वेळ ही पोलिसांना देऊ आणि पोलिसांना आम्ही आमच्या अटी शर्ती सांगितल्या आहेत. आम्हाला या नराधामाला तातडीने फाशी दिली पाहिजे ही आमची मागणी आहे. काही नागरिकांनी आज आंदोलन केलं रात्रीपासून. त्यांचं म्हणणं आहे की आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याचं एन्काउंटर करा, अशी मागणी लोकांची. अर्थातच म्हणजे लोकांची नाराजी, चीड ही रास्तच आहे ना. बरोबर आहे जी मागणी आहे लोकांची. काय पद्धतीने त्या मुलीची हत्या झाली, अशी काळीबार फासली आहे माणुसकीला आणि दुर्दैव आहे. अक्षय शिंदे प्रमाणे केलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? बघूया, आता माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत आम्ही परवाच्या दिवशी. परवा आमची मीटिंग आहे, तेव्हा बघ त्यांना आम्ही या सगळ्या गोष्टींची माहिती देणार आहे. आधीच्या फास्ट ट्रॅक कोर्टात चाललेल्या केस केंद्राने परत पाठवलेला आहे शक्ती कायदा, पुन्हा एकदा अधिवेशन बोलवा. शक्ती कायदा ही रोहितची मागणी पूर्णपणे रास्त आहे. शक्ती कायद्याची अंमलबजावणी ही झालीच पाहिजे ही आमची मागणी. फास्ट ट्रॅक कोर्टात चाललेल्या केसेसचा निकाल अजूनही आला नाही, ही तरी निकाली पडेल का असं वाटतं? याचा फॉलोअप आम्ही सगळे मिळून एकत्र मिळून करणार आहोत आणि या चिमुकलीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. काही नो टुडे नो अदर टॉपिक. हां, आजचा दिवस जरा सेंसिटिव, प्लीज उद्या. ये जो घटना हुई है उसका हम बहुत दुख हमसे हुआ, उसका हम खंडन करते हैं. कल से पुलिस यंत्रणा और जो गिल जी है यहाँ के एसपी, उनसे हमारी लगातार बात हो रही है. जिसने ये घिनौनी हरकत की उसको अभी पुलिस कस्टडी में लिया गया है और हमारी मांग है कि फास्ट ट्रैक कोर्ट में ये केस चला जाए और उसको जल्द से जल्द फांसी की शिक्षा होनी चाहिए. आप अभी परिवार से मिले, क्या बात? जो अंदर बात हुई वो आपको मैं नहीं कह सकती, लेकिन बहुत बहुत दुख की घटना है और बहुत अस्वस्थ बहुत दुख सबको हो रहा है और ऐसी घटना कहीं भी किसी की फैमिली में ना हो. पहले से आरोपी पर 2 केस रजिस्टर है. 2 केसेस इस पे थे. हमारा यही सवाल महाराष्ट्र सरकार को है और पुलिस को है कि अगर उस पर 2 केसेस ऑलरेडी हो चुके हैं तो ये बेल पे आदमी छूटा कैसे? उसको उसके गांव से भी निकाला गया था, तो यहाँ क्यों घूम रहा था वो? शायद अगर पहले ही उसको फांसी दे देते तो हमारी 2 बच्चियां बच जाती. इसका जवाब तो सरकार को देना पड़ेगा. कानून बदलने की मांग की आपसे. हमारे शक्ति कायदा, उद्धव जी जब मुख्यमंत्री थे
तब उद्धव जी ने बहुत अच्छा सुझाव दिया था, एक शक्ति कायदा। हम सब ने दिल्ली भी प्रस्ताव भेजा था, लेकिन दिल्ली की सरकार ने उसके बारे में कुछ नहीं किया। शायद वो कायदा अब अमल होता तो ये जो घिनौनी चीज हुई है इसको पहले ही फांसी लग जाए। कल लोगों ने बहुत बड़ा आंदोलन किया, उन्होंने मांग की कि आरोपी को हमारे हाथ में दे दो, क्या बताएंगे? ये जो भावना है, आप सोचिए एक बच्ची, छोटी सी बच्ची की जिस तरह हत्या हुई है, देखिए आपने इमोशंस भी समझने चाहिए ना। जिस तरह से ये गंदी घिनौनी चीज हुई है, तो मतलब आप सोचिए लोगों में मन में गुस्सा है, दुख है, रो रहा है पूरा नसरापुर कब से। आप मुख्यमंत्री से भी मिलने वाले होंगे? इन सब की इच्छा है कि वो मुख्यमंत्री जी से बात करें। इस राज्य के गृह मंत्री है, उन्होंने मंगलवार को टाइम दिया है ग्रामस्थ से। तो हम सब इस मामले में कोई राजनीति नहीं करना चाहते, हम सिर्फ बच्ची को न्याय देना चाहते हैं। We are hugely disappointed with what has happened. We are shocked for a man who has done this complete atrocity and murdered a little young child. It's just a ghastly, cowardly act. We condemn it wholeheartedly. The man had 2 cases against him. My question to the government is, if the first case, how did he get bail? And had he would have got bail, how on what grounds did he get bail? This guy should have been hung after the first case. Our 2 daughters would have been saved. We are meeting the Honorable Chief Minister on Tuesday. The people, the villagers, all our colleagues have asked for time. We will urge him that we want this to be in a fast-track court, and this man should be hung immediately. And we have to set an example that in Maharashtra there is zero tolerance against crime. And this is a demand I've been making. Please see, there is in Maharashtra we need more women police. Nasrapur had a police station, but there is no manpower there. We need more manpower, we need more Mahila police, we need more of patrolling. And in the Mahila Commission, the Women's Commission doesn't have a head in Maharashtra. So who is going to give justice to this little girl? There is a system in place, but if there is nobody to head the place, I urge the Honorable Chief Minister to take a decision on this. इतनी बड़ी घटना हुई है, महिला आयोग के अध्यक्ष भी नहीं है। यही तो मैं कह रही हूँ, जिससे हेत समित तो बोल देना। No, this is, of course, it's the system. The system has collapsed. आपने देखा होगा महिला आयोग को, मैंने 3 मांगे 2 हफ्ते पहले माननीय मुख्यमंत्री जी की हुई। पुलिस पेट्रोलिंग बढ़ाई है, महिला पुलिस महाराष्ट्र में बढ़ाई है, और जो महिला का कमीशन है इसमें आज अध्यक्ष नहीं है। तो जिसके लिए महिला कमीशन किसके लिए, कि महिलाओं को आधार मिले और न्याय मिले, तो वो तो न्याय मिलने के लिए जो सिस्टम है उसी का कोई बैठा नहीं है। तो मेरी बड़ी विनम्रता से माननीय मुख्यमंत्री जी को मैं विनती करती हूँ कि आप देख रहे हैं कि हाल क्या है नसरापुर में, तो हम हमारी बच्चियों को न्याय दे, इसीलिए आप फास्ट ट्रैक कोर्ट करें, पुलिस में महिला की भर्ती ज़्यादा करें, और महिला कमीशन जो है वहाँ जल्द से जल्द वो जिम्मेदारी किसी को दे दे। धन्यवाद। चाकन में हुई है, ऐसी घटना चाकन में हुई है। हाँ, मैंने अभी आपने जो कहा, मैं अभी पुलिस से बात करके पता करूंगी क्या हुआ है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।